आपल्या सगळ्यांना सवय असते ती म्हणजे सकाळी नेमकं काय घडतंय आपल्या आजूबाजूला ते जाणून घेण्याची, पण आजकालच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ते शक्य होत नाही आणि त्यामुळेच लोकशाही मराठी घेऊन आला आहे पेपरच्या बातम्या। याच्यामध्ये तुमच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहे, तुम्ही जे वर्तमानपत्र वाचत असता त्याच्या हेडलाईन नेमक्या काय आहे ते आपण या बुलेटिनमध्ये जाणून घेत असतो। सगळ्यात आधी आपण लोकसत्ताची हेडलाईन नेमकी काय आहे ते बघणार आहोत। लोकसत्ताची आजची हेडलाईन आहे, तिसऱ्या टप्प्यात प्रचार संपुष्टात, पंतप्रधान मोदी आणि अध्यक्ष माफ करा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या सगळ्यांनी या ठिकाणी प्रचार केल्याचं पाहायला मिळालं आहे आणि त्यानंतर आता प्रचार संपुष्टात आलाय तिसऱ्या टप्प्यासाठी। तर दुसरीकडे जो प्रचाराच्या तोफा होत्या त्याही थंडावल्याचं पाहायला मिळतंय। तर 93 जागांसाठी मतदान होणार आहे देशभरामध्ये। गुजरात आणि गोव्यातील सर्व जागांसह 12 राज्यातील 94 मतदारसंघातील प्रचार रविवारी संपुष्टात आलाय। सुरतमध्ये भाजप उमेदवाराचा बिनविरोध विजय झाल्यामुळे 93 जागांवर मतदान होईल। तर कर्नाटकातील 14 आणि उत्तर प्रदेशात 10, मध्य प्रदेशमधील 9, छत्तीसगडमध्ये 7 तर पश्चिम बंगाल आणि आसाममधील प्रत्येकी 4 मतदारसंघात मंगळवारी मतदान होईल। मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे। संवेदनशील मतदारसंघात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। मतदान शांततेमध्ये पार पाडण्याबरोबरच उष्णतेच्या लाटेत अधिकाधिक मतदारांना बाहेर काढण्याचं आव्हान सुद्धा आहे। तर तिसऱ्या टप्प्याच्या प्रचार तोफा रविवारी थंडावलेल्या आहेत आणि नेमकं काय काय झालं त्याचा ब्युरा या बातमीच्या माध्यमातून देण्यात आला आहे आणि ही जी निवडणूक आहे तिसऱ्या टप्प्यात होणारी ती नेमकी कशी होणार, कुठे होणार त्याचाही ब्युरा या लोकसत्ताच्या बातमीमध्ये देण्यात आला आहे। यानंतर महाराष्ट्र टाइम्सची आजची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। तुमच्या आवडीचे जे वर्तमानपत्र आहेत त्यांच्यामधल्या हेडलाईन्स आपण बघत असतो। मराठाची हेडलाईन आहे, विलीकरणाची मागणी पाकव्याप्त जनताच करेल असं या ठिकाणी हेडलाईन आहे। तर पाकव्याप्त काश्मीरवरील दावा भारत कधीही सोडणार नाही, मात्र सैन्याच्या बळावर पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्याची गरज नाही। तिथले नागरिक हे काश्मीरमधील विकास पाहून स्वतःच भारतामध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त करतील असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलेलं आहे। रविवारी त्यांनी हे प्रतिपादन केलं आहे। तर राजनाथ सिंग यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये हे म्हटलेलं आहे आणि त्याचबरोबर जम्मू काश्मीरमधील स्थिती, पाकिस्तान चीनशी संबंध, बदलाची काँग्रेसकडून व्यक्त होणारी भीती या विषयांवर त्यांनी भाष्य केलेलं आहे। तर यानंतर सामनाची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सामना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे मुखपत्र आहे आणि त्याची आजची हेडलाईन आहे, देश जागा झालाय, दिल्लीच्या खुर्चीखाली मतांची बॉम्ब फुटणारच अशी ही बातमी आहे। तर मोदी शहा हे कामाला लागलेले आहेत, त्यांनी रामराम केलं, त्यानंतर हिंदू विरुद्ध मुसलमान हेही करून झालं पण त्यातून काही निष्पन्न होत नाही। हे पाहून आता निवडणुकीनंतर कुठे फटाके फुटणार, हिंदुस्थानात की पाकिस्तानात असे मथळे असलेल्या जाहिराती छापून पुन्हा पाकिस्तानची भीती दाखवू लागलेल्या आहेत। पण मोदीजी, तुमच्या धोत्रात चीन घुसलाय आणि तुम्ही आम्हाला पाकिस्तानची भीती कसली दाखवताय असा सवाल करतानाच तुमचे जुमले आता चालणार नाही। देशाला जाग आलेली आहे, तुमच्या दिल्लीच्या खुर्चीखाली मांचा बॉम्ब फुटणारच असा जबरदस्त घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलाय। तर हातामध्ये आहे मशाल आणि विजय होणार विशाल असा नारा उद्धव ठाकरेंनी दिला। तेव्हा अलिबागचे JSM मैदान आणि ऐरोलीचे श्रीराम विद्यालय मैदान हे शिवसेना जिंदाबाद, इंडिया आघाडीचा विजय असो अशा गगनभेदी घोषणांनी दणाणून केले। तर अलिबागमध्ये जी सभा झाली त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी नेमकं काय म्हटलेलं आहे त्याचा ब्युरा सामनाच्या या बातमीमधून देण्यात आलेला आहे। तर यानंतर टाइम्स ऑफ इंडियाची हेडलाईन नेमकी काय आहे तीही आपण बघणार आहोत। उत्तराखंडमध्ये जंगलातील आगीमुळे जनजीवन विस्कळीत, 3 दिवसात 4था मृत्यू अशी ही बातमी आहे। जंगलाला आग लागलेली आहे उत्तराखंडमध्ये आणि त्यामध्ये 4 लोकांचा मृत्यू झालाय। तर
धक्कादायक अशी ही जी दृश्य आहे ती सुद्धा समोर येत आहे। त्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय उत्तराखंडमध्ये ते या ठिकाणी दाखवण्यात आलं आहे। उत्तराखंडच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या भीषण आगीमध्ये एक 28 वर्ष महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली। 3 दिवसातली चौथी आणि एकूण 5वी घटना म्हणजे आदि कैलास हेलिकॉप्टर दर्शन सेवा बंद असतानाही सलग दुसऱ्या दिवशी पिथौरागडमधील नैनी सैनी विमानतळावर आगीमुळे निर्माण झालेल्या धुक्यात कमी दृश्यमानतेमुळे विमानांचे आगमन थांबवण्यात आलं। तर अल्मोरा जिल्ह्यातील एक प्रमुख देवस्थान असलेल्या दुनागिरी ते एमपीले इथल्या यात्रेकरूंना शनिवारी पलायन करावं लागलेलं आहे। तर उत्तराखंडमध्ये जंगलात लागलेल्या आगीमुळे नेमकं काय काय घडतंय त्याचा ब्यौरा या बातमीमधून टाइम्स ऑफ इंडियाच्या देण्यात आला आहे। तर यानंतर आघाडीचं वर्तमानपत्र गुजरात समाचारची हेडलाईन नेमकी काय आहे तेही आपण बघणार आहोत। सर्वच न्यूजपेपरच्या हेडलाईन आपण बघतोय आणि त्यामध्येच गुजरात समाचार याची हेडलाईन आजची आहे। गुजरातमध्ये 25 जागांसह 93 जागांवर प्रचार शांत आहे। देशात मंगळवारी होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात आरक्षण, जेडीएसचे नेते प्रज्वल रेवन्ना यांचे सेक्स स्कॅन्डल आदी मुद्द्यांवर एनडीए आणि इंडिया ब्लॉकनं एकमेकांवर टीका केलेली आहे। तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्यानं रविवारी प्रचार शांत झाला आहे। 7 मे रोजी देशामध्ये तिसऱ्या टप्प्यात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होते। कारण 2019 लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरात, छत्तीसगड, बिहार आणि इतर राज्यातील 93 जागांवर मतदान होणार आहे। 94 जागांवर हे मतदान होणार होतं, पण एक जी जागा आहे गुजरातमधली त्या ठिकाणी दगाफटका झाल्याचं पाहायला मिळालं होतं। जे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांनी जो अर्ज भरलेला होता त्यामध्ये त्रुटी होत्या आणि जाणून बुजून त्यांनी त्या त्रुटी दिल्याचं जे गवाह होते हा अर्ज भरताना ते फेक असल्याचं समोर आलेलं होतं आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आणि त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची चर्चाही रंगलेली आहे आणि त्यामुळेच गुजरातमध्ये 25 जागांसह 93 जागांवर प्रचार शांत झाला आहे। 93 जागांवर लोकसभेसाठी मतदान उद्या होणार आहे आणि ज्या 94 जागांवर देशभरामध्ये मतदान होणार होतं त्यातली एक जागा हे बिनविरोध भाजपला गेल्याचं पाहायला मिळालं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।